नमस्कार. ऑनलाईन ऑफिसर्स अकॅडमीच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवरती तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, आगामी काळामध्ये येणारी जे काही आरोग्य विभाग भरती आहे त्या आरोग्य विभाग भरतीमध्ये बॅक्टेरिओलॉजिस्ट हे काय आहे, महत्वपूर्ण पद आहे. या पदासाठी काय पात्रता निकष असणार आहे, काय वयोमर्यादा आहे आणि अभ्यासक्रम काय आहे ते आपण या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये काय करणार आहे, डिस्कस करणार आहे. परंतु हे सुरू करण्याच्या पहिले तुमच्यासाठी एक महत्वपूर्ण सूचना आहे. जेही विद्यार्थी या ठिकाणी एमपीएससी कंबाईन गट क या परीक्षेची तयारी करत आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही जर प्रॉपर तलाठी, लिपिक, कर सहाय्यक आणि इतर गट क पदांना टार्गेट करत असाल तर त्याच्यासाठी आपल्या अकॅडमी मध्ये जे आहे 999 रुपयाला काय करण्यात आलेली आहे, तलाठी फास्ट ट्रॅक बॅच किंवा एमपीएससी कंबाईन गट क फास्ट ट्रॅक बॅच ही सुरू करण्यात आलेली आहे. या बॅचची वैशिष्ट्ये काय असणार आहे, पूर्व आणि मुख्य परीक्षेच्या दृष्टिकोनातून तुमचा सिलेबस या ठिकाणी कव्हर करून घेतला जाणार आहे. या ठिकाणी लाईव्ह आणि रेकॉर्डेड स्वरूपात तुम्हाला क्लासेस अवेलेबल होणार आहे, प्लस पीडीएफ स्वरूपात तुम्हाला या ठिकाणी नोट्स देखील उपलब्ध करून दिल्या जाणार आहे. ज्याही विद्यार्थ्यांना या बॅचेसला एनरोल करायचा आहे त्यांनी आपल्या अकॅडमीचा जो नंबर आहे 8010457760 या नंबरवरती संपर्क साधायचा आहे. या ठिकाणी कॉल केल्यानंतर तुम्हाला बॅचेस संदर्भात संपूर्ण माहिती प्रोव्हाइड केल्या जाईल. त्याचबरोबर या बॅचवर जर तुम्हाला डिस्काउंट हवा असेल तर तुम्ही या ठिकाणी TEJ10 हा कुपन कोड अप्लाय करायचा आहे आणि हा कुपन कोड अप्लाय केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी या प्राइसवर 10% डिस्काउंट मिळणार आहे. त्यामुळे जेही विद्यार्थी तलाठी या पदाला टार्गेट करत आहे प्रामुख्याने त्यांच्यासाठी ही काय असणार आहे, बेस्ट ऑपॉर्च्युनिटी असणार आहे. त्यामुळे मर्यादित सीट्स अवेलेबल आहे. लेक्चर्स आपले ऑलरेडी सुरू झालेले आहे. ज्याही विद्यार्थ्यांना ही बॅच परचेस करायची आहे त्यांनी लवकरात लवकर अकॅडमीला काय करायचं आहे, संपर्क साधायचा आहे. बघा या ठिकाणी बॅक्टेरिओलॉजिस्ट जे आहे हे महत्वपूर्ण पद आहे. जे विद्यार्थी ग्रॅज्युएट असतील किंवा पोस्ट ग्रॅज्युएट असतील आणि ज्यांच्याकडे मायक्रोबायोलॉजी हा सब्जेक्ट असेल असे विद्यार्थी या पदासाठी काय पात्र ठरणार आहे. काय म्हटलेलं आहे एलिजिबिलिटी क्रायटेरियामध्ये, तर या ठिकाणी बघा MSc विथ मायक्रोबायोलॉजी ऍज द प्रिन्सिपल म्हणजेच तुमचा मेन सब्जेक्ट जो तुमचा पोस्ट ग्रॅज्युएशन तुमचा मास्टरचा जो काही सब्जेक्ट आहे किंवा बेसिकली तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन हे कशामध्ये झालं असलं पाहिजे, मायक्रोबायोलॉजी मध्ये. मायक्रोबायोलॉजी मध्ये तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएट असले पाहिजे. त्याचबरोबर ऑर मध्ये त्यांनी अजून एक पात्रता निकष सांगितलेला आहे, किंवा जर तुम्ही या ठिकाणी बीएससी असाल आणि बीएससी लेवलला म्हणजे ग्रॅज्युएशन लेवलला तुमचा मायक्रोबायोलॉजी हा वन ऑफ द काय असेल, सब्जेक्ट असेल, तर असे विद्यार्थी सुद्धा या ठिकाणी काय ठरणार आहे, या पदासाठी पात्र ठरणार आहे. खूप महत्वपूर्ण आणि इम्पॉर्टंट आणि चांगलं पद आहे आणि स्पेसिफिकली जे एमएससी आणि बीएससी मायक्रोबायोलॉजी आहे अशा विद्यार्थ्यांसाठी ही काय आहे, चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे. एज लिमिट ऍज युजल तुम्हाला माहित आहे 18, मिनिमम जे आहे 18 वर्ष आणि मॅक्झिमम किती आहे 38 वर्ष आहे. जे काही रिझर्व्ड कॅटेगरीचे विद्यार्थी आहेत त्यांना 43 वर्ष म्हणजे 43 इयर्स पर्यंत या ठिकाणी काय केलेलं आहे, अप टू एज लिमिट वाढवलेली आहे. आणि तुम्ही या ठिकाणी बघू शकता हे जे आहे आपल्या अकॅडमीचे यशस्वी विद्यार्थी आहे. तुम्हाला जर वाटत असेल भविष्यात तुमचा सुद्धा फोटो या ठिकाणी यायला पाहिजे तर तुम्ही काय करायचं आहे, लवकरात लवकर आपल्या अकॅडमीच्या मार्फत जे काही इम्पॉर्टंट कोर्सेस या परीक्षेच्या दृष्टिकोनातून सुरू करण्यात आलेला आहे त्या संपूर्ण कोर्सेसला काय करायचं आहे, एनरोल करायचं आहे. तुम्ही कुठल्याही परीक्षेची तयारी करा, त्या प्रत्येक परीक्षेसाठी आपल्या इथे जे आहे बॅचेस अवेलेबल आहेत. त्याचबरोबर जे विद्यार्थी स्पेसिफिकली आरोग्य विभाग परीक्षेला टार्गेट करत आहे त्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा आपल्या इथे बॅचेस सुरू झाले आहे. याच्यामध्ये आरोग्य विभागातील जितके काही महत्वपूर्ण पदे असतील त्या संपूर्ण पदाची या ठिकाणी तुमच्याकडून काय तयारी करून घेतली जाणार आहे. ज्याच्यामध्ये मेंटरशिप प्रोग्राम असेल, पीडीएफ आणि हार्ड कॉपी स्वरूपात नोट असतील, लाईव्ह आणि रेकॉर्डेड क्लास असेल आणि एकदा तुम्ही बॅच घेतल्यानंतर तुम्ही नंबर ऑफ टाइम लाईव्ह आणि रेकॉर्डेड क्लास या ठिकाणी बघू शकणार आहे. त्यामुळे ज्याही विद्यार्थ्यांना ही इन्फॉर्मेशन बेनिफिशियल वाटत असेल, युजफुल वाटत असेल त्या संपूर्ण विद्यार्थ्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि जे गरजू होतकरू आणि जेन्युइन विद्यार्थी आहे जे या परीक्षेची वाट बघत आहे किंवा परीक्षेसाठी प्रिपेअर करत आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी जास्तीत जास्त व्हिडिओला काय करायचं आहे, शेअर करायचं आहे. अशाच नवीन अपडेट्ससह आपण जे आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.